सततच्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत। गेल्या 4-5 दिवसापासून सुरू असलेल्या सतत मुसळधार पावसामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचा जनजीवन विस्कळीत झाला असून त्याकडे महापालिका यांचे काहीच लक्ष नाही। शहरातील जनतेला असे वाटत आहे की महापालिका ही कर वसूल करणारी पालिका झालेली आहे। शहरातील त्या नगरांना तळ्याचे स्वरूप आलेले आहे, पण याबाबत कुठल्याही स्थानिक नेता, आमदार, खासदार शहरात फिरून नगरातील लोकांची समस्या जाणून घेताना दिसत नाही। नागरिकांनी महापालिकेचा पावसाच्या पाण्याची समस्या कळवून देखील महापालिका हे झोपेचे सोंग घेत आहे। जुळे सोलापूर विभागातील स्वामी विवेकानंद नगर भाग 2 मधील प्रत्येक रस्त्याला नागरिकांच्या घरासमोर गुडघ्यापर्यंत पाणी उभारलेले असून महापालिका जागे कधी होणार असे नागरिकांमधून प्रश्न उपस्थित होत आहे। त्या विभागातील लोकांनी स्थानिक पुढाऱ्यांना फोन केले असता कर्मचारी आमचे कुणी ऐकत नाही, तुम्ही झोनमध्ये जाऊन याबाबतची तक्रार करा असे स्थानिक पुढाऱ्यांचे मत आहे। नगरामधील एखाद्या लाईटसाठी झोनला वारंवार चक्कर मारून देखील एखादी लाईट लावण्याचे काम महापालिका करू शकत नाही, हे सोलापूर शहराचे दुर्दैव म्हणावे लागेल। देश सेवेसाठी कर्तव्य बजावत असलेल्या एखादा NDRF आपत्ती व्यवस्थापनचे जवान यांच्या घरी ही अवस्था असेल तर सर्वसामान्य जनतेला महापालिकेकडून काय न्याय मिळेल हा प्रश्न प्रत्येक सोलापूरकर समोर उभा राहतो। नमस्कार, माझं नाव मुनीर नबीलाल शेख, राहणार स्वामी विवेकानंद नगर भाग 2, विजापूर रोड, सैफुल, सोलापूर। सततच्या पावसामुळे माझ्या परिसरात भयंकर पाणीसाठा झाल्यामुळे माझ्या घरात पाणी घुसलेलं आहे। महानगरपालिकेला वारंवार सांगून पण कुठलीही दखल घेतली जात नाही आहे। या पावसाच्या पाण्यामुळे हे पावसाचं पाणी माझ्या घरात 3 ते 4 फूट पर्यंत शिरलेलं आहे। रस्त्यामुळे आणि ड्रेनेजमुळे हे पाणी इथं थांबलेलं आहे। रोड कॉन्ट्रॅक्टदारांनी ड्रेनेज पूर्ण रस्त्यात झापलं आहे, त्यामुळे ते पाणी त्या ड्रेनेजमध्ये सोडता येऊ शकत नाही आणि ड्रेनेजवाले मेन लाईन जे आहे ते लहान घातल्यामुळे पूर्ण ड्रेनेज लाईन चोकअप होऊन हा कारभार झालेला आहे। तरी महानगरपालिकेला माझी कळकळीची विनंती आहे, ते ड्रेनेजचे भांडे ओपन करावे आणि मेन लाईनला मोठे नळ्या घालून घ्यावे। आता तुमचं काय काय नुकसान झालं घरामध्ये? माझ्या घरामध्ये पूर्ण फर्निचर, अन्नधान्य सर्व नुकसान झालेलं आहे। कमीत कमी 50,000चं नुकसान झालेलं आहे। गेल्या 2 महिन्यापासून मी महानगरपालिकेला लाईटसाठी संबंधित तक्रार करत आहे। स्ट्रीट लाईट आमची लाईनची एकही चालू नाही। ऑनलाईन तक्रार नोंदवली, ऑफलाईन पण नोंदवलेली आहे, तरी कुठलाही कर्मचारी येऊन इथं लाईट चालू करत नाही। हा महानगरपालिकेचा गोंधळ कारभार इथं सोलापूरमध्ये चालू आहे। सर्व टॅक्स आमच्याकडून वसूल करण्यात येते। वर्षातून एखादी आपत्ती आली तरी कोणी इकडे फिरकत नाही। धन्यवाद। आता माझे नगरसेवकाने विजिट देऊन गेलेत काय ते या नगराला, स्वामी विवेकानंद भाग 2? नगरसेवकाला तर मी इकडच्या बघितलोच नाही।